एक अतिशय आगळी वेगळी घटना पुण्यामध्ये घडते. पुण्यामध्ये दोन महिला पोलीस या एकमेकींसोबत विवाह बंधनात अडकणार आहेत. मंडळी, पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून ही बातमी समोर येते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस अंमलदारांनी एकमेकींसोबत आयुष्य घालवण्याचा म्हणजेच समलिंगी विवाह करण्याचा ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या विवाहासाठी या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे अधिकृतरित्या सुट्टीचा अर्ज सादर केलाय. अर्जासोबत आपल्या विवाहाची पत्रिका देखील जोडण्यात आली आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी आळंदी या ठिकाणी हा विवाह सोहळा वैदिक पद्धतीने पार पडणार असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील ही कदाचित पहिलीच अशी घटना आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यभरात आणि पोलीस दलात या निर्णयाची जोरदार अशी चर्चा रंगली आहे. बघूयात काय आहे संपूर्ण प्रकरण आजच्या या व्हिडिओमधनं. मंडळी, पिंपरी चिंचवड पोलीस दलात अतिशय आगळीवेगळी बातमी समोर येते आहे. एकाच पोलीस ठाण्यात आणि मुख्यालयात सेवा बजावणाऱ्या दोन महिला पोलीस शिपायांनी एकमेकींशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर झालेल्या भरती प्रक्रियेमधनं या दोघी महिला पोलीस दलात दाखल झालेल्या होत्या. यातील एक महिला कर्मचारी उत्तर महाराष्ट्रातल्या तर दुसऱ्या महिला कर्मचारी ह्या पुणे जिल्ह्याच्या आहेत. सीमेवरील एका गावातील त्या रहिवासी आहेत. पोलीस भरतीच्या आणि खडतर प्रशिक्षणाच्या काळात या दोघींची पहिली ओळख झालेली होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघींचीही नियुक्ती पिंपरी चिंचवड शहरात झाली. सुरुवातीला मुख्यालयात आणि नंतर शहरातील एकाच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्या एकत्र कर्तव्य बजावत होत्या. पोलीस दलातील इतर सहकाऱ्यांसोबत राहता त्या एकाच ठिकाणी वास्तव्याला होत्या. गेल्या 3-4 वर्षांच्या काळात एकत्र काम करत असताना आणि एकमेकींच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहत असताना त्यांच्यातील मैत्री अधिकच घट्ट झाली. या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य एकमेकींच्या सोबत पती पत्नीच्या नात्याने घालवण्याचा पक्का निर्धार केला. खाकी वर्दीत कर्तव्य बजावणाऱ्या या दोन महिला पोलिसांच्या या निर्णयाची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मिळाली तेव्हा सुरुवातीला या नात्याला विरोध केला गेला. कौटुंबिक पातळीवरती या नात्याला विरोध झाला. कौटुंबिक पातळीवरती हे निर्णय स्वीकारणं सोपं नव्हतं. मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहत या दोघींनी 30 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनभूमीत म्हणजेच आळंदी या ठिकाणी वैदिक पद्धतीने विवाह करण्याचं नियोजन केलं. यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सुट्टीचा अर्ज देखील सादर केला. जेव्हा अर्जासोबत प्रत्यक्ष लग्नपत्रिका पाहिली तेव्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील अवाक झाले. या विवाहाच्या निर्णयाची जेवढी उत्सुकता निर्माण झाली आहे तितकाच या प्रकरणाला कायदेशीर पैलू हा समोर आलाय. सर्वोच्च न्यायालयाने देशात समलैंगिक संबंधांना गुन्हेगारीच्या चौकटीतून बाहेर काढलं असलं तरीही समलैंगिक विवाहाला अद्याप भारतात पूर्ण कायदेशीर विवाहाचा अथवा नोंदणीचा दर्जा मिळालेला नाही आहे. त्यामुळे या विवाहाची अधिकृत कायदेशीर नोंदणी कशी होणार, पोलीस दल किंवा कायदा या निर्णयाकडे कोणत्या दृष्टीने पाहणार असे अनेक तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्यात. तर व्यक्तिगत आयुष्यातील आपल्या या निर्णयावर दोन्ही महिला पोलीस कर्मचारी या ठाम आहेत. सध्या सोशल मीडियापासून ते पोलीस दलापर्यंत या विवाहाची जोरदार चर्चा रंगली आहे. काहींकडून या धाडसी व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे तर समाज माध्यमातून या घटनेवर संमिश्र अशा प्रतिक्रिया समोर येतात. येत्या रविवारी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी आळंदी या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडतो आहे. पोलीस प्रशासन किंवा कायदा यावर काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर मंडळी, तुमचं लक्ष कुठं लागलं आहे हे सगळं प्रकरण, याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.